सर्वांना नमस्कार। आज आपण शब्द संपत्तीमधील समानार्थी शब्दाचा विचार करणार आहोत। समानार्थी शब्द म्हणजे काय ते बघूया। एखाद्या शब्दासाठी त्याच अर्थाचा दुसरा शब्द म्हणजे त्या शब्दाचा समानार्थी शब्द होय। एका शब्दासाठी अनेक समानार्थी शब्द असू शकतात। हे शब्द त्या त्या भाषेची समृद्धता दर्शवतात। त्याच्या ज्ञानाने आपले भाषा ज्ञान प्रगल्भ होऊन सौंदर्यपूर्ण भाषेचा आस्वाद घेणे आपणास सहज शक्य होते। समानार्थी शब्द लिहिताना त्याच अर्थाचा दुसरा शब्द लिहिणे अपेक्षित असते। त्याचा सविस्तर अर्थ येथे अपेक्षित नसतो, म्हणजे थोडक्यात छोटासाच अर्थ लिहिणे अपेक्षित आहे। उदाहरण बघूया। उदाहरणार्थ शाळा या शब्दाचा समानार्थी शब्द विद्यालय हा आहे। शाळा म्हणजे शिक्षक व विद्यार्थ्यांना ज्या ठिकाणी ज्ञान मिळवून देतात ते ठिकाण असा दीर्घ अर्थ लिहिणे येथे अपेक्षित नसते, म्हणजे छोटा अर्थ लिहिणे, मोठा अर्थ सविस्तरपणे लिहित बसू नये। पुढे बघूया। समानार्थी शब्द लिहिताना लेखन नियमांचे पालन करणे अत्यावश्यक ठरते। काही वेळा अशुद्ध लेखनामुळे अर्थात बदल होतो। त्यासाठी आपण उदाहरण बघूया। उदाहरणार्थ पाणीचा समानार्थी शब्द जल। पाणीचा समानार्थी हात व हस्त पण आहे, फक्त इथे विलांटीचा फरक आहे। न ला दुसरी विलांटी आहे आणि न ला पहिली विलांटी आहे, त्यामुळे दोन्हीचा अर्थ वेगवेगळा आहे। काही समानार्थी शब्द बघूयात। समानार्थी शब्द पुढील प्रमाणे। धरती, जमीन, भूमी, धरणी, निरोप, संदेश, पाऊस, वर्षा, पर्जन्य, पान, पर्ण, पाय, पद, चरण। दिन, दिवस, नजर, दृष्टी, निधन, मृत्यू, निशाण, खून, चिन्ह, माता, आई, जननी, माऊली। आकाश, गगन, अंबर, आराम, विश्राम, विश्रांती। कान, कर्ण, कायम, नेहमी, सतत। काया, शरीर, तन। पुढे काही समानार्थी शब्द बघूयात। खडक, दगड, खोडा, अडथळा, व्यत्यय, खंड, भाग, गरज, निकड, आवश्यकता, गरीब, दीन, दरिद्री, गाव, ग्राम, खेडे। धन्यवाद। चॅनलला लाईक, सबस्क्राईब व कमेंट करायला विसरू नका। थँक्यू।